नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। येता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अधिसूचना जाहीर झाली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता 7वी याची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे। ही परीक्षा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेतली जाणार आहे। परीक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत। नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यानंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अतिविशेष विलंब शुल्क आकारले जाईल। 28 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। या परीक्षेला प्रवेश होणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि शासनमान्य शाळेत येता 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा। या परीक्षेचे मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 7 माध्यमांमध्ये व द्विभाषिक सेमी पर्यायासह परीक्षा होणार आहे। यामध्ये दोन्ही पेपरमधील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील। या परीक्षेला 1 जून 2025 रोजी विद्यार्थ्याचे वय 4थी साठी 10 वर्ष आणि 7वी साठी 13 वर्ष यापेक्षा जास्त नसावे। बिगर मागास प्रवर्गासाठी एकूण शुल्क 200 रुपये असून मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सवलतीसह 125 रुपये शुल्क आहे। या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्तर बदलले आहे। पूर्वीच्या 5वी ऐवजी आता 4थी साठी आणि 8वी ऐवजी 7वी साठी ही परीक्षा घेतली जात आहे। यशस्वी विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी अनुक्रमे 500 रुपये 4थी आणि 750 रुपये 7वी प्रति महिना शिष्यवृत्ती दिली जाईल। पालकांनी अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे।